मला ते पोलीस स्टेशनमध्ये मला एक वडिलांनी एकदा घेऊन गेले. मी लहान असतो त्या काळी एक अशा काही गोष्टी असायच्या. जो कॉन्स्टेबल असायचा म्हणजे तो कामाला असल्यासारखा माणूस, जे सिनियर ऑफिसर्स आहेत ना, त्यांनी माझ्या वडिलांकडे म्हणजे मला आजही तो इन्सिडेंट खूप वाटतं. त्यांच्या हातात ते बूट पॉलिश करायला दिलं होतं. माझे वडील हातातून बूट घेऊन गेले होते. तो डोक्यात आधी स्ट्राईक असा बसला ना, मग यार सिस्टीम मध्ये जायचं तर इथे तिथं नाही, वरती बसायचं जिथं डिसिजन मेकर बनायचं. आणि परीक्षेमध्ये सर जागा जरी कमी निघत असल्या ना, मला एकट्याला एक जागा पाहिजे. म्हणजे खूप मुलं सर 100 जागा आहेत, आपलं कसं होईल. मी म्हणतो तुला किती जागा पाहिजे? मला एकच. अरे मग कशासाठी तू विचार करतो? आणि मला वाटतं की हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप क्रिस्टल क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही किती वर्ष द्यायची. असं म्हणतात की जगातल्या टफेस्ट एक्झाम मधल्या 2nd नंबरच्या रँकमध्ये UPSCची एक्झाम. मग तो एक्झाम क्रॅक तो व्यक्ती करू शकतो, तर आपली पोरं का नाही? पहिल्यांदा जेव्हा मी UPSC कसं असतं सर माहिती का, माणूस जेव्हा यश भेटायला चालू होतं ना, त्याला थोडे पंख फुटतात. त्यातलाच मी पण म्हणू शकता. कारण मी UPSC CFFची एक्झाम क्रॅक केली, 3 पोस्ट भेटल्या. मग वाटलं की आपण UPSC काढतोच, क्रॅक करतो. पण UPSC अशी आहे ना की भल्या भल्यांना वरून आपटते.